नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण बघतो आहोत M2 चा सेकंड चॅप्टर पायथागोरस थिअरम. यामध्ये आज आपण एकूण 3 थिअरम बघणार आहोत. त्याच्यापैकी 2 आहेत ते ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम आहेत. हा फर्स्ट ऍप्लिकेशन आहे तो इन अॅक्यूट अँगल ट्रायंगल आहे. याच्यानंतर आपण बघणार आहोत ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम इन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आणि त्यानंतर अपोलोनियस थिअरम. ओके, चला तर मग आपण या थिअरमने सुरुवात करूया. या थिअरमचं स्टेटमेंट नसणार आहे, तर याचं गिव्हन टू प्रूव्ह आणि फिगर हे दिलेलं आहे आणि त्यावरून हे प्रूफ आहे. ते तुमच्या टेक्स्टबुक मध्ये त्यांनी पेज नंबर 40 वरती दिलेलं आहे आणि ऍज लाईक ऍक्टिव्हिटी ते त्यांनी दिलेलं आहे, म्हणून आपण ऍज लाईक ऍक्टिव्हिटीज ते सॉल्व्ह करणार आहोत. पण हे जे थिअरम आहे म्हणजेच काय, तर याचं हे जे टू प्रूव्ह आहे हे टू प्रूव्ह नीट लक्षात ठेवायचं आहे अॅक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये, कारण त्याचा सुद्धा आपल्याला सम सोडवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. चला तर मग त्यांनी काय दिलं बघूया. ही फिगर आहे, या फिगर वरून गिव्हन बघूया आपण. इन ट्रायंगल एबीसी अँगल सी इज अन अॅक्यूट अँगल. एबीसी ट्रायंगल आहे, याच्यामध्ये सी अॅक्यूट अँगल आहे. आता तसं बघायला गेलं तर हा अॅक्यूट अँगल ट्रायंगल आहे, त्यामुळे याच्यामध्ये ए बी सी हे तिन्ही अॅक्यूट अँगल्स आहेत. येते लक्षात. पण आपल्याला कोणता तरी एकच अॅक्यूट अँगल कन्सिडर करायचा आहे, कारण जो अॅक्यूट अँगल आपण कन्सिडर करतो आहोत त्याच्यावरून आपलं टू प्रूव्ह येणार आहे. मी जर का बी अॅक्यूट अँगल घेतला तर त्यावरून माझं या टू प्रूव्ह जे आहे हे टू प्रूव्ह चेंज होईल. जर का मी ए अॅक्यूट अँगल घेतला तर पुन्हा माझं टू प्रूव्ह आहे ते त्यानुसार चेंज होणार आहे. येते लक्षात. मग आता सी हा आपण अॅक्यूट अँगल इथे घेतलेला आहे, म्हणजे या अॅक्यूट अँगलचा आपण इथे विचार करणार आहोत. सेट एडी परपेंडिक्युलर टू सेट बीसी. एडी परपेंडिक्युलर टू सेट बीसी. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय बघा. एबी स्क्वेअर इज इक्वल टू, म्हणजे आपण जो अॅक्यूट अँगल घेतलेला आहे त्याच्या ऑपोजिट साइडचा स्क्वेअर इज इक्वल टू, म्हणजे याचा ऑपोजिट साइड आहे एबी, म्हणजे एबी स्क्वेअर इज इक्वल टू बीसी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर. म्हणजे अॅक्यूट अँगलच्या ऑपोजिट साइडचा स्क्वेअर घेतला की इक्वल टू लिहिल्यानंतर ज्या रिमेनिंग 2 साइड्स आहेत त्या रिमेनिंग 2 साइड्सचा स्क्वेअरची ऍडिशन बीसी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर -2 बीसी इंटू डीसी. -2 बीसी म्हणजे ज्या साइड वरती आपण हाईट घेतलेली आहे, परपेंडिक्युलर काढलेला आहे, तीच साइड इथे परत घ्यायची इंटू डीसी. आता परपेंडिक्युलर काढल्यामुळे बीडी आणि बीसी हे 2 पार्ट मिळतात आपल्याला. मग आपण इथे कोणाला घ्यायचं तर लक्षात ठेवायचं की जो अॅक्यूट अँगल आपण घेतलेला आहे तिकडचाच पार्ट डीसी हा आपल्याला इथे घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवायचं. आता प्रूफ बघा. आपल्याला माहितीये की आपण समजा एखादा ट्रायंगल काढला तर त्या ट्रायंगलचा जो अँगल आहे त्या अँगलच्या ऑपोजिट साइडला आपण तेच लेटर फक्त स्मॉल लेटरनी वापरतो, बरोबर. तसंच इथे केलेलं आहे. हा ए अँगल आहे, या ए ची ऑपोजिट साइड जी बीसी आहे त्या बीसी ची लेंथ आपण घेतलेली आहे ए. बी अँगल आहे, बी अँगलच्या ऑपोजिट साइडची लेंथ घेतली आहे स्मॉल बी. आणि हा सी अँगल आहे, सी अँगलच्या ऑपोजिट साइडची लेंथ आहे स्मॉल सी. एडी परपेंडिक्युलर टू बीसी आपण काढलेला आहे, एडी ची लेंथ आहे पी. डीसी ला घेतलेला आहे आपण एक्स. आता बघा पूर्ण बीसी ए आहे आणि डीसी जर का एक्स असेल तर बीडी ची लेंथ या बीसी मधून डीसी ला मायनस केलं की आपल्याला बीडी मिळणार, बरोबर. म्हणून बीडी ची लेंथ आली ए मायनस एक्स. ओके, बघा प्रूफ मध्ये हे सगळं आपण इथे लिहिलेलं आहे. लेट एबी इज इक्वल टू सी, एबी इज इक्वल टू सी, एसी इज इक्वल टू बी, एसी इज इक्वल टू बी, एडी इज इक्वल टू पी, एडी इज इक्वल टू पी, बीसी इज इक्वल टू ए, बीसी इज इक्वल टू ए. डीसी एक्स आहे बघा, डीसी एक्स आहे, देअरफॉर बीडी इज इक्वल टू आलं ए मायनस एक्स. आता इथे आपल्याकडे हे 2 राईट अँगल ट्रायंगल आहेत, एडीबी
आणि ADC. ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस याचा अर्थ काय असतो की ऍप्लिकेशन म्हणजे याचं प्रूफ जे आहे याचं प्रूफ आपण पायथागोरस थिअरमचा डायरेक्ट वापर करून प्रूव्ह करायचे. मग इथे बघा इन ट्रायंगल ADB बाय पायथागोरस थिअरम. ADB हा ट्रायंगल आहे. इथे आपण हा ट्रायंगल काढूया. ADB राईट अँगल ट्रायंगल ADB. ओके. याच्यामध्ये AB म्हणजे आहे C, AD म्हणजे आहे P आणि BD म्हणजे आहे A-X. बरोबर. मग इथे आपण पायथागोरस थिअरम कसं लिहू शकतो. राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर C स्क्वेअर इज इक्वल टू A-X स्क्वेअर प्लस येणार इथे P स्क्वेअर. A-X स्क्वेअर प्लस P स्क्वेअर. Therefore C स्क्वेअर इज इक्वल टू आता A-X ब्रॅकेट स्क्वेअर आहे बरोबर ना. म्हणजे इथे आपल्याला A-B ब्रॅकेट स्क्वेअरचं जे आपलं एक्सपान्शन आहे A स्क्वेअर मायनस 2AB प्लस B स्क्वेअर ते एक्सपान्शन आपण इथे वापरलेलं आहे A स्क्वेअर मायनस 2AX प्लस X स्क्वेअर प्लस हे P स्क्वेअर आहे तसेच राहतील म्हणजे या बॉक्स मध्ये सुद्धा येणार P स्क्वेअर. आता आपण दुसरा ट्रायंगल घेऊया राईट अँगल ट्रायंगल ADC. ADC या राईट अँगल ट्रायंगल मध्ये बघा हा आहे तुमचा ADC राईट अँगल ट्रायंगल. या ADC राईट अँगल ट्रायंगल मध्ये AC म्हणजे आहे B, AD म्हणजे आहे P आणि DC म्हणजे आहे X. बरोबर. B, P आणि X. मग आपण इथे वापरले याच्यामध्ये पायथागोरस थिअरम. हायपोटेनस आहे B म्हणजे B स्क्वेअर इज इक्वल टू P स्क्वेअर प्लस DC म्हणजे येणार आहे X स्क्वेअर म्हणजे इथे येणार X स्क्वेअर. Therefore P स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे समजा P स्क्वेअरला इथेच ठेवलं मग काय होईल इकडचे X स्क्वेअर प्लस आहे ते B स्क्वेअरच्या साईडला आल्यानंतर होतील मायनस म्हणजे इथे येणार P स्क्वेअर इज इक्वल टू B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर. ओके. आता ही जी P स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली आहे ही P स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला ही जी आपली फर्स्ट स्टेप आहे ना या फर्स्ट स्टेप मध्ये या P स्क्वेअरच्या जागेवरती आपल्याला ती लिहायची म्हणून तिथे लिहिलं सबस्टिट्युटिंग व्हॅल्यू ऑफ P स्क्वेअर फ्रॉम सेकंड इन फर्स्ट. म्हणजे ही जी सेकंड स्टेप हा जो नंबर दिलेला आहे तर इथे जी आपल्याला ही P स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली आहे काय P स्क्वेअरची व्हॅल्यू आहे B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपण या फर्स्ट स्टेप मध्ये या P स्क्वेअरच्या इथे लिहिणार. बाकी हे जे रिमेनिंग फॅक्टर्स आहेत त्या स्टेप मधले ते सगळे आहेत तसेच ठेवायचे. म्हणून बघा हे C स्क्वेअर पण तसेच आले इज इक्वल टू A स्क्वेअर मायनस 2AX प्लस X स्क्वेअर. A स्क्वेअर मायनस 2AX प्लस X स्क्वेअर हे सगळे आहेत तसेच आले. फक्त P स्क्वेअरच्या जागेवरती आपण घेतले B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर. P स्क्वेअरच्या जागेवरती आपण घेतले इथे B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर. Therefore C स्क्वेअर इज इक्वल टू आता इथे बघा प्लस X स्क्वेअर आणि मायनस X स्क्वेअर हे दोन्ही कॅन्सल होतील प्लस आणि मायनस X स्क्वेअर. बरोबर. मग हे A स्क्वेअर आले प्लस B स्क्वेअर त्यांना आधी लिहिलं आपण आणि नंतर लिहिलं मायनस 2AX म्हणजे आपल्याला फायनल स्टेप मिळाली C स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मायनस 2AX. ही स्टेप आपण फक्त आता इथे ही जी ABC X हे जे आपण घेतले ते ऍज अ लेंथ म्हणून घेतलेले आहेत. आता आपण साइड घेऊन ते ती स्टेप पुन्हा लिहूया. C स्क्वेअर म्हणजे कोण आहे AB स्क्वेअर. AB स्क्वेअर इज इक्वल टू A म्हणजे आहे BC मग BC स्क्वेअर प्लस इथे B स्क्वेअर आहे B म्हणजे AC आहे आपल्या फिगर मध्ये बरोबर म्हणून इथे आलं AC स्क्वेअर मायनस 2A इंटू X आहे. मग A म्हणजे आहे BC आणि X म्हणजे आहे DC म्हणून इथे मिळालं मायनस 2BC इंटू DC आणि तीच तुमची टू प्रूव्हची स्टेप आहे. बघा AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मायनस 2BC इंटू DC. या पद्धतीने ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम इन अॅक्यूट अँगल ट्रायंगल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. येत्या आता आपण ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम इन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल बघूया. ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम इन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. ओके. बघा इन ट्रायंगल ABC अँगल C इज अन ऑब्ट्यूज अँगल. आता बघा हा आपला ओरिजिनल ट्रायंगल आहे ABC
आणि यामध्ये आपल्याला हवा असलेला ऑप्टिव्ह अँगल आहे सी. म्हणजे या आपण ऑप्टिव्ह अँगलचा इथे विचार करणार आहोत. सेग एडी परपेंडिक्युलर टू सेग बीसी. एडी हा सेग बीसी वरती परपेंडिक्युलर आहे. आपल्याला माहितीये की ऑप्टिव्ह अँगल ट्रायंगल मध्ये ज्या वेळेला या पद्धतीने आपण परपेंडिक्युलर काढतो तेव्हा आपल्याला या बीसी साइडला एक्सटेंड करावं लागतं. त्या पद्धतीने आपण त्याला एक्सटेंड केलं. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, एबी स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे जो ऑप्टिव्ह अँगल आहे त्याची ऑपोजिट साइड एबी स्क्वेअर इज इक्वल टू बीसी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर प्लस 2BC इंटू डीसी. तुम्ही आधीचं जे ऍप्लिकेशन आहे अॅक्यूट अँगल ट्रायंगलचं ते आणि ऑप्टिव्ह अँगल ट्रायंगलचं दोघांचं कम्पेअर केलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्या दोन्हीमध्ये हे जे साइन आहे ना फक्त या साइनचा फरक आहे बस. हे एक साइन तेवढाच डिफरन्स आहे, बाकी सेम आहे. एबी स्क्वेअर इज इक्वल टू बीसी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर प्लस 2BC इंटू डीसी. आपण फिगर मध्ये आपल्याला बघूया. एबी स्क्वेअर इज इक्वल टू ट्रायंगलच्या रिमेनिंग टू साइड्स बीसी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर प्लस 2BC इंटू डीसी. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. बघा सेम इथे आपण घेतलेला आहे एबी इज इक्वल टू सी. एबी ला सी घेतलेला आहे. एसी इज इक्वल टू बी. एसी बी. एडी पी घेतलेला आहे. बीसी ला आपण काय नाव दिलं, बीसी इज इक्वल टू ए. डीसी इज इक्वल टू एक्स. मग आता इथे बीडी ची लेंथ काय येणार आहे, तर बीसी आणि डीसी दोघांची आपण ऍडिशन करू तेव्हा आपल्याला बीडी मिळणार आहे. त्यामुळे इथे बीडी मिळाला आपल्याला ए प्लस एक्स. आलं लक्षात. आता ए डी बी. आता इथे आपल्याला कोणता आधी आपण राईट अँगल ट्रायंगल घेतला, ए डी बी. जो मोठा राईट अँगल ट्रायंगल आहे तो घेतला बघा आपण, ए डी बी. मग ए डी बी या राईट अँगल ट्रायंगल मध्ये बघा एडी म्हणजे आहे पी, एबी म्हणजे आहे सी आणि डीबी म्हणजे आहे ए प्लस एक्स. बरोबर. मग इथे आपण पायथागोरस थिअरम वापरला. सी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर. मग ए प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर याचं एक्सपान्शन आपण लिहिलं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या एक्सपान्शन सारखं. सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए एक्स प्लस एक्स स्क्वेअर. हे या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आलं. प्लस पी स्क्वेअर हे आहे तसेच राहिले फर्स्ट स्टेप. आता एडीसी हा जो दुसरा राईट अँगल ट्रायंगल आहे छोटा, त्या एडीसी राईट अँगल ट्रायंगलला आपण घेतलं. मग एडीसी या राईट अँगल ट्रायंगल मध्ये एडी म्हणजे आहे पी, एसी म्हणजे आहे बी आणि डीसी म्हणजे आहे एक्स. बरोबर. म्हणजे इथे पायथागोरस थिअरम कसं येणार, बी स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. मग आपल्याला इथे जे पी स्क्वेअर आहे या पी स्क्वेअरला आपल्याला सबस्टिट्यूट करायचे. मग पी स्क्वेअर इथेच ठेवले प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू च्या या साईडला आल्यानंतर होणार मायनस. म्हणजे पी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ही सेकंड स्टेप मिळाली. आता या सेकंड स्टेप मधले जी पी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ही आपण फर्स्ट स्टेप मध्ये रिप्लेस करणार. बरोबर. सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ पी स्क्वेअर फ्रॉम सेकंड इन फर्स्ट. मग आपण इथे लिहिलं आहे सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2x प्लस एक्स स्क्वेअर. इथपर्यंत आहे तसं लिहिलं. आणि पी स्क्वेअरच्या जागेवरती फक्त आपण लिहिलं बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इथे पुन्हा प्लस एक्स स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर हे दोन्ही कॅन्सल झाले. म्हणजे इथे उरले सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस हे बी स्क्वेअर आले प्लस 2ax. आता ABCX याला आपण त्या ट्रायंगलचे जे ओरिजिनल साइड आहेत त्यांनी रिप्लेस केलं. सी म्हणजेच आहे AB. मग AB स्क्वेअर इज इक्वल टू ए म्हणजे आहे आपल्याकडे BC. मग BC स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, बी म्हणजे आहे AC स्क्वेअर प्लस 2a इंटू एक्स म्हणजे 2BC इंटू डीसी. आणि जर टू प्रूव्ह बघितलं तर आपलं टू प्रूव्ह जे आहे ते सुद्धा सेमच आहे. येते लक्षात. म्हणजे एकदम सिंपल आहे. फक्त दोघांना कम्पेअर करा. ऍक्टिव्ह आणि ऑप्टिव्ह अँगलचे काय ऍप्लिकेशन्स आहेत ते. फक्त प्लस आणि मायनस साइन एवढा फक्त त्याच्यामध्ये फरक आहे. बाकी काही फरक नाहीये. एवढं दोन्ही ऍप्लिकेशन्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे. येते लक्षात. आणि आता आपण या व्हिडिओ मधला शेवटचा पण अतिशय महत्वाचा थिअरम बघणार आहोत.
अपोलोनियस थिअरम. चला पहा, अपोलोनियस थिअरम याचं पण स्टेटमेंट नाहीये, तर याचं जे गिवन आणि टू प्रूव्ह आहे त्यावरून आपण ही फिगर काढायची. ओके, बघा, इन ट्रायंगल एबीसी एम इज द मिड पॉइंट ऑफ साइड बीसी. एवढंच फक्त आपलं गिवन आहे. ट्रायंगल एबीसी मध्ये एम हा बीसीचा मिड पॉइंट आहे. म्हणजेच काय, आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की बीएम आणि सीएम हे दोन्ही सुद्धा इक्वल आहेत. येतं लक्षात. आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचंय काय, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस AM स्क्वेअर. म्हणजे इथे आपण कोणत्या साइड्स लिहिल्या, ज्या साइड वरती मेडियनचा तो जो पॉइंट आहे म्हणजे मिड पॉइंट आहे, ज्या साइडचा मिड पॉइंट आपल्याकडे नाहीये त्या दोन साइडचा आपण स्क्वेअर केला. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस AM स्क्वेअर. म्हणून आपल्याला माहितीये की M मिड पॉइंट म्हणजे AM मेडियन आहे, म्हणजे ट्वाइस AM स्क्वेअर प्लस ट्वाइस BM स्क्वेअर. BM, आता BM आणि CM दोन्ही इक्वल आहेत कारण M मिड पॉइंट आहे, बरोबर. पण आपण फक्त इथे BM घेतलाय, तुम्ही BM च्या ऐवजी CM घेतलं तरी सुद्धा चालेल. ओके, आता एवढं लक्षात ठेवायचं की हे जे ऍप्लिकेशन अपोलोनियस थिअरम आहे, हे अपोलोनियस थिअरम प्रूव्ह करण्यासाठी आपण जे दोन ऍप्लिकेशन्स ऑफ पायथागोरस थिअरम शिकलो, अॅक्यूट अँगल ट्रायंगल साठी आणि ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल साठी, या दोन्हीचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. येतं लक्षात. त्याच्यासाठी आपल्याला मग इथे कन्स्ट्रक्शन करावं लागेल, कारण आपण ते जे दोन ऍप्लिकेशन बघितले त्याच्यामध्ये परपेंडिक्युलर काढलेलं आहे एका साइड वरती, बरोबर. मग आपण सुद्धा इथे कन्स्ट्रक्शन म्हणून बीसी वरती ए मधून परपेंडिक्युलर काढूया. ए हा जो व्हर्टेक्स आहे या ए मधून आपण काढूया परपेंडिक्युलर. ए डी हा काढला परपेंडिक्युलर. आता आपण कन्स्ट्रक्शन म्हणून मग इथे आपल्याला ते लिहावं लागेल. कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेग AD seg AD perpendicular to seg BC. seg AD आपण BC वरती परपेंडिक्युलर काढलं, बरोबर. आता आपलं प्रूफ लिहूया आपण. आता आपल्याला माहितीये प्रूफ लिहिताना जे गिवन मध्ये इन्फॉर्मेशन त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे त्याची मदत आपण प्रूफ लिहिण्यासाठी घेतो. मग इथे एम हा मिड पॉइंट दिलेला आहे. मग आपल्याला माहितीये की मिड पॉइंट आणि त्या साइडचं ऑपोजिट व्हर्टेक्स या दोघांना जॉईन करणारा सेगमेंट म्हणजे मेडियन असतो. म्हणजे आपल्याकडे AM काय झालं, मेडियन झालं. मग हे आधी आपण इथे लिहूया. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC M is midpoint of seg BC. BC सेगमेंटचा M हा आहे मिड पॉइंट. इथे आपण लिहूया गिव्हन. Therefore, seg AM is the median. Therefore, seg AM is the median. आता बघा AM मेडियन आहे, पण AM ही मेडियन परपेंडिक्युलर नाहीये. मेडियन परपेंडिक्युलर सुद्धा येऊ शकते. समजा असा ट्रायंगल काढला आपण, आयसोसेलस ट्रायंगल काढला. हा आहे आयसोसेलस ट्रायंगल. मग आयसोसेलस ट्रायंगल मध्ये ज्या वेळेला आपण या व्हर्टेक्स मधून या व्हर्टेक्स मधून इथे परपेंडिक्युलर काढतो, तर हा परपेंडिक्युलर म्हणजेच BC चा परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो. म्हणजे इथे AD हाईट पण आहे आणि AD मेडियन पण आहे. येतं लक्षात. पण इथे जे आपण प्रूव्ह लिहिणार आहोत
तिथे एम हा मिड पॉइंट नाहीये, म्हणजे एम ही जी मेडियन आहे ही मेडियन बीसी ला परपेंडिक्युलर नाही, हे कन्सिडर करून आपण इथे हे प्रूफ लिहिणार आहोत. जर का मेडियन परपेंडिक्युलर असेल तर त्याचं प्रूफ पुन्हा चेंज होईल, पण तुम्हाला सिलेबस मध्ये त्यांनी ते तसं दिलेलं नाहीये, म्हणून आपण ते कन्सिडर नाही करणार आहोत. आपण फक्त म्हणून मग ती कंडिशन आपल्याला इथे लिहिणं गरजेचं आहे की एम इज नॉट परपेंडिक्युलर टू से बीसी. मग इथे आपण लिहूया सेट ए एम इज नॉट perpendicular to seg BC. आता AM हा BC वरती परपेंडिक्युलर नाहीये, त्यामुळे M जवळ आपल्याला 90 डिग्रीचा अँगल नाही मिळणार. म्हणजे त्या दोन अँगल पैकी म्हणजे AMB आणि AMC हे जे दोन अँगल आहेत याच्यापैकी एक अॅक्यूट अँगल असणार आहे आणि एक ऑब्ट्यूज अँगल असणार आहे. बरोबर. मग आता आपण इथे लिहूया हा परपेंडिक्युलर नाहीये म्हणून मग आपली नेक्स्ट स्टेप येईल. देअरफॉर अँगल AMB इज an obtuse angle and angle AMC is an acute angle. हे आपण कसं लिहिलं अकॉर्डिंग टू फिगर आहे आपल्या हे, बरोबर ना. म्हणून याचं रिझन इथे आपण लिहूया अकॉर्डिंग टू फिगर. अकॉर्डिंग टू फिगर. मग आता ऑब्ट्यूज अँगल आणि अॅक्यूट अँगल याच्यामध्ये आपण ऍप्लिकेशन कसं बघितलेलं बघा. AMB हा जो आपला ट्रायंगल आहे याच्यामध्ये AMB हा आहे ऑब्ट्यूज अँगल, बरोबर आहे, आणि AD परपेंडिक्युलर टू BM आहे. मग आपण जे ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम फॉर ऑब्ट्यूज अँगल शिकलो त्याच्यामध्ये आपण काय शिकलो की जो अँगल आहे ऑब्ट्यूज अँगल त्याची ऑपोजिट साइड घ्यायची AB स्क्वेअर इज इक्वल टू, मग त्या ट्रायंगलच्या रिमेनिंग टू साइड्स आहेत त्यांची ऍडिशन AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर. ऑब्ट्यूज अँगल साठी प्लसचं साइन आहे, बरोबर, प्लस 2BM ट्वाइस BM इंटू ट्वाइस MD, BM इंटू MD, बरोबर आहे. M स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस BM इंटू MD. मग याच्यानुसार आपल्याला इथे लिहावं लागेल. मग आधी आपण ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलचं जे ऍप्लिकेशन आहे ते इथे लिहूया आपण. फॉर ऑब्ट्यूज अँगल कोणता आहे ऑब्ट्यूज अँगल AMB. मग AMB या ऑब्ट्यूज अँगल साठी आपली स्टेप काय येईल बघा. AB स्क्वेअर इज इक्वल टू, तिकडे आपण लिहिलेले सेम या फिगर वरूनच तिकडे आपण ते लिहिलेलं आहे, बरोबर ना. म्हणजे AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर इज प्लस 2BM इंटू MD. तुम्ही इंटूचं साइन दिलं तरी चालेल किंवा डॉट काढला तरी सुद्धा चालेल. बघा AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस 2BM इंटू MD. त्याला रिझल्ट न विसरता लिहायचं ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम.
ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम. बरोबर. आता जसं आपण ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल साठी घेतलं तसंच आता आपण ऍक्यूट अँगल ट्रायंगल साठी घेऊया. मग समजा आता इथे मी आधी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवते वेगळा ट्रायंगल घेऊन ऍक्यूट अँगल ट्रायंगल साठी. बघा ANC हा ऍक्यूट अँगल आहे आपला. AMC हा ऍक्यूट अँगल आहे आणि AD परपेंडिक्युलर आहे. मग जर का आपण एम अँगल घेतला, बरोबर आहे, जसं इथे AMC हा अँगल घेतला तसं इथे आपण AMB घेतला तसं AMC एम या अँगल साठी. मग इथे काय येणार AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर AM स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर. ऍक्यूट अँगल साठी मायनस आहे, बरोबर ना, मायनस 2CM इंटू DM, मायनस 2CM इंटू DM. तुम्ही DM घेतलं तरी चालेल किंवा MD घेतलं तरी चालेल. MD का म्हणते मी, कारण इथे सुद्धा आपण जे ऑब्ट्यूज अँगल साठी घेतले तिथे MD घेतलेला आहे ना, मग तेच MD तुम्हाला तिथे दोन्हीकडे मग त्यांना नेक्स्ट स्टेप लिहिताना तुम्हाला ते इझी जाईल. म्हणून मग आता आपण लिहूया फॉर ऍक्यूट अँगल फॉर ऍक्यूट अँगल AMC. मग याच्यासाठी आपण इथे लिहिलंय तसंच ही स्टेप लिहूया. AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर AM स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर मायनस ट्वाइस CM इंटू MD. इथे पुन्हा आपलं रिझन काय येणार, ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम. ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम. बरोबर. आता बघा आपल्याला जे प्रूव्ह करायचंय त्याच्यामध्ये AB स्क्वेअर प्लस आपल्याला AC स्क्वेअर हवंय. म्हणजे हे AB स्क्वेअर आणि हे AC स्क्वेअर या दोन्हीची आपल्याला आता ऍडिशन करायची. पण ही ऍडिशन करायच्या आधी तुम्ही काय लक्षात घ्याल की बघा M हा मिड पॉइंट आहे, म्हणजे BM आणि CM हे दोन्ही इक्वल आहेत. म्हणजे आपण हे जे CM आहेत या CM च्या जागेवरती BM घेऊ शकतो. का BM, कारण मला इथे BM स्क्वेअर हवाय म्हणून. समजतंय. मग इथे आपण लिहूया देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर मायनस 2BM इंटू MD. काय केलं आपण, CM आणि BM हे दोन्ही इक्वल आहेत म्हणून CM च्या इथे आपण लिहिलं BM. त्याचं रिझन लिहूया आपण. सिन्स BM इज इक्वल टू CM हे दोन्ही इक्वल आहेत म्हणून आपण त्यांना रिप्लेस केलं. आता आपल्याला टू प्रूव्ह मध्ये AB स्क्वेअर आणि AC स्क्वेअर ची ऍडिशन हवी आहे म्हणून 5th स्टेप आणि 7th स्टेप यांची आपण ऍडिशन करूया. मग मी इथे लिहिते ऍडिंग स्टेप 5th अँड स्टेप 7. या दोन्ही स्टेपची आपण ऍडिशन करूया. आपल्याला माहिती आहे ऍडिशन करताना जे लेफ्ट हँड साइडला आहेत त्यांची ऍडिशन लेफ्ट हँड साइडला होणार. म्हणजे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर अशी त्यांची ऍडिशन होणार. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू. आता राईट हँड साइडची ऍडिशन करताना काय करूया, आधी AB स्क्वेअर ची राईट हँड साइड आहे ती आपण लिहून घेऊया. AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस 2BM इंटू MD. ओके. आता मी काय करते, या इक्वल टू च्या इथे खालीच प्लसचं साइन देते आणि आता AC स्क्वेअर ची राईट हँड साइड आहे ती राईट हँड साइड मी याच्या खाली बरोबर लिहिते. AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर मायनस 2
BM इंटू MD. एका खालोखाल एक लिहिल्यामुळे काय झालं, आता तुम्हाला कॅन्सल करायला इझी झालं बघा. हे प्लस आहे, हे मायनस आहे. 2BM इंटू MD 2BM इंटू MD आहे, बरोबर. म्हणजे हे प्लस मायनस दोन्ही पण कॅन्सल झाले. प्लस 2BM इंटू MD मायनस 2BM इंटू MD. आणि आता याची ऍडिशन करू शकता आणि याची ऍडिशन करू शकता. म्हणजे इथे येणार देअरफॉर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू M स्क्वेअर आणि M स्क्वेअर ची ऍडिशन येणार 2AM स्क्वेअर. BM स्क्वेअर आणि BM स्क्वेअर ची ऍडिशन येणार 2BM स्क्वेअर. तुमचं टू प्रूव्ह काय आहे बघा. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2 किंवा ट्वाइस AM स्क्वेअर प्लस ट्वाइस BM स्क्वेअर. म्हणजे या पद्धतीने आपलं अपोलोनियस थिअरमचं प्रूफ इथे कंप्लीट झालं. हे प्रूफ आतापर्यंत कधी एक्झाम मध्ये आलेलं नाहीये, पण याच्याशी रिलेटेड सम मात्र 100% तुम्हाला पेपर मध्ये सॉल्व्ह करायला येतं. म्हणजे हे जे AB AC AM आणि BM आहे, या चौघांपैकी कोणाच्याही तिघांच्या व्हॅल्यूज देऊन तुम्हाला एकाची व्हॅल्यू काढायला सांगितली जाऊ शकते, किंवा मग पूर्ण BC साइडची लेंथ सुद्धा काढायला सांगितली जाऊ शकते. अपोलोनियस थिअरमचं स्टेटमेंट फिगर वरून जर का तुम्हाला परफेक्ट लक्षात आलेलं असेल तर तुम्ही ते सम सहज सॉल्व्ह करू शकता. येते लक्षात. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.